गुड मॉर्निंग एव्हरीवन. वेटेड ॲव्हरेज मेथडचे आपण काही प्रॉब्लेम्स बघितले होते. त्यातला एक नवीन केसचा प्रॉब्लेम आज आपण बघणार आहोत. आता या प्रॉब्लेम मध्ये जर बघितलं तर ओपनिंग स्टॉक आहे, त्यानंतर लॉस बाय ऍक्सिडेंट आहे आणि नॉर्मल लॉस ऑफ स्टॉक आहे. सो ह्या तीन गोष्टी फक्त नवीन आहेत. बाकीचे आपले जे काही ट्रान्झॅक्शन्स आहेत ही सेम आहेत. मग आता ही कशी सॉल्व्ह करायची त्यासाठी हा प्रॉब्लेम आपण लर्न करूया. डेट दिलेली आहे, ट्रान्झॅक्शन, युनिट्स आणि त्यांचे रेट दिलेली आहेत. आता वेटेड ॲव्हरेज मेथडमध्ये कॅल्क्युलेट करत असताना एक फॉर्म्युला आपल्याला महत्वाचा माहिती असणं गरजेचं आहे. अमाऊंट डिव्हायडेड बाय युनिट्स, जो आपण लेक्चरमध्ये बघितला होता. फर्स्ट ट्रान्झॅक्शन बघूया. 1 सप्टेंबर 2024 ओपनिंग स्टॉक दिलेला आहे. मुळात याच्यासाठी फॉर्मॅट कसा लागेल, तर डेट, पर्टिक्युलर्स, परचेसेस, सेल, बॅलन्स. परचेसमध्ये सगळे आपण परचेसची ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करणार आहोत. सेकंड कॉलम आहे सेल कॉलम. सेल म्हणजेच इश्यू. जे काही इश्यू केलेले असतील, जे काही सेल केलेलं असेल ते आपण या कॉलम मध्ये रेकॉर्ड करणार. आणि लास्ट इज बॅलन्स कॉलम. बॅलन्स कॉलम मध्ये आता जे काही युनिट्स उरलेले असतील, उरलेले म्हणजे परचेस झाल्यानंतर काही ऍड झाले असतील तर, किंवा सेल झाल्यानंतर काही अमाऊंट त्यातून काही युनिट्स त्यातनं गेले असतील तर, मग जे काही बॅलन्स उरतोय हा आपल्या थर्ड कॉलम मध्ये रेकॉर्ड करायचा. फर्स्ट ट्रान्झॅक्शन आहे 1 सप्टेंबरचं. ट्रान्झॅक्शन बघूया. ओपनिंग स्टॉक दिलेला आहे 400 युनिट्स अँड 45 रेट दिलेला आहे. आता हे रेकॉर्ड करताना 1 सप्टेंबर, पर्टिक्युलर्स मध्ये ओपनिंग स्टॉक. आता हा ओपनिंग स्टॉक आहे म्हणजे डिरेक्टली बॅलन्स दिलेला आहे, त्यामुळे आपण हा बॅलन्स बॅलन्स कॉलम मध्ये रेकॉर्ड करून घेऊया. आता याच्यामध्ये 400 युनिट्स, त्याचा रेट आहे 45 आणि अमाऊंट आपण कशी कॅल्क्युलेट केली तर युनिट्स मल्टिप्लाइड बाय रेट. सो 400 मल्टिप्लाइड बाय 45, या दोघांचा गुणाकार करायचा आहे, मल्टिप्लिकेशन करायचंय, अँड देन यू विल गेट युअर अमाऊंट. इथे आपल्याला अमाऊंट मिळाली. हे झालं ओपनिंग स्टॉकचं ट्रान्झॅक्शन, ज्याच्यामध्ये आपण युनिट्स आणि रेट आपल्याला दिलेले होते ऑलरेडी प्रॉब्लेम मध्ये. नेक्स्ट आहे 5 सप्टेंबर, लॉस बाय ऍक्सिडेंट. आता हे ट्रान्झॅक्शन थोडंसं नवीन आहे. लॉस बाय ऍक्सिडेंट म्हणजे ऍक्सिडेंटली काही युनिट्स जे आहेत हे आपल्याकडनं आपल्याला लॉस झालेले आहे, किंवा ते जे युनिट्स आहेत ते डॅमेज झालेले आहेत. मग अशा वेळेला आपण काय करणार आहोत? जो लॉस झालाय म्हणजे तेवढे युनिट्स आपल्याकडून गेले, त्यामुळे आपण सेल कॉलम मध्ये ते रेकॉर्ड करणार आहोत. ट्रान्झॅक्शन आपण रेकॉर्ड करून घेऊया. फर्स्ट डेट 5 सप्टेंबर. आता इथे आपण लिहूया इथे लॉस बाय ऍक्सिडेंट. लॉस बाय ऍक्सिडेंट. ऍक्सिडेंट मध्ये काही गुड्स जे आहेत हे त्यांचा लॉस झालेला आहे, त्यामुळे आपण ते सेल मध्ये दाखवतोय. आता हे सेल मध्ये दाखवण्याचं कारण काय? लॉस झाला म्हटल्यावर आपल्याकडे असणाऱ्या बॅलन्स युनिट पैकी कितीचा लॉस झालाय? 200. पूर्वी आपल्याकडे 400 युनिट्स होते. लॉस होऊन आपल्याकडचे 200 युनिट्स गेलेले आहेत. लॉस झाला, युनिट्स गेले, म्हणून ते आपण आपल्याकडनं तेवढे युनिट्स गेले म्हणून आपण सेलमध्ये लिहितोय. ऍक्च्युली सेल झालाय का? तर नाही. इथे सेल झालेला नाहीये. आपल्याकडचे युनिट्स लॉस्ट झालेले आहेत, म्हणजेच कमी झालेले आहेत, आणि म्हणून त्याचं रेकॉर्डिंग आपण या कॉलम मध्ये करतोय. 200 युनिट्स जे आहेत ते त्याचा लॉस झालेला आहे आपल्याला. आता मुळात आपल्याकडे 400 युनिट्स होते. 400 युनिट्स मधले 200 युनिट्सचा आपल्याला लॉस झालाय म्हटल्यावर उरले आपले किती युनिट्स? तर 200. आता इथे रेट आणि अमाऊंटचा कॉलम महत्वाचा आहे. आता इथे रेट कोणता घेणार? मुळात ज्या रेटचं ट्रान्झॅक्शन पूर्वीचं होतं त्याच रेटने आपले जे काही युनिट्स आहेत ते लॉस झालेत, त्यामुळे पूर्वीचा जो रेट होता तोच ऍज इट इज इथे कॅरी फॉरवर्ड होतोय. लॉस बाय
अन ॲक्सिडेंटसाठी. अमाउंट कशी कॅल्क्युलेट करणार? युनिट्स मल्टिप्लाइड बाय रेट. सो 200 मल्टिप्लाइड बाय 45,000 यू विल गेट युअर अमाउंट. आता इथे पूर्वीच्या 400 युनिट्स मधले 200 युनिट्स गेले, लॉस झाला. त्यामुळे आधीच्याच रेटने ते गेले. अमाउंट आपली 9,000 ची गेली. आता बॅलन्स कॅल्क्युलेट करायचं. 400 मधनं 200 युनिट्स लॉस झाले, म्हणजे उरले किती तर 200 युनिट्स. आणि त्याचा रेट किती होता? रेट पूर्वीच्याच रेटने तेवढे आपल्याकडे युनिट्स जे आहेत हे उरलेत. आता अमाउंट कॅल्क्युलेट करायचे. सो 200 मल्टिप्लाइड बाय 45 अमाउंट इज 9,000. म्हणजे 400 युनिट्स पैकी 200 युनिट्सचा लॉस झाला आणि उरले किती तर 200 युनिट्स. इथे आपलं सेकंड ट्रान्झॅक्शन संपलेलं आहे. जेव्हा लॉस बाय ऍक्सिडेंट किंवा लॉस बाय फायर किंवा लॉस बाय फ्लड असे कोणतेही ऍक्सिडेंटल लॉस होत आहेत, तर त्यावेळेला तेवढे युनिट्स हे आपल्याकडून कमी होणार आहेत, आपल्याकडून जाणार आहेत आणि ते आधीच्याच रेटने जातात. त्यामुळे इथे जुनाच रेट कॅरी फॉरवर्ड झालेला आहे. हे नवीन ट्रान्झॅक्शन. आय होप हे ट्रान्झॅक्शन कळलं असेल. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन बघूया. 10 सप्टेंबरचं ट्रान्झॅक्शन आहे परचेसेस. परचेसेस 400 युनिट्स आपण परचेस केलेत आणि त्याचा रेट आहे 46.50. परचेसेसचं ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करून घेऊया. परचेस केलेले आहेत म्हटल्यावर परचेस कॉलम मध्ये रेकॉर्ड होतील. 400 युनिट्स आपण परचेस केले. त्याच्या रेटने आपल्याला मल्टिप्लाय करायचंय. मग इथे आपल्याला अमाऊंट मिळेल. 400 into 46.5 आन्सर इज 18,600. या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं आणि इथे अमाऊंट आली. आता परचेस केल्यानंतर आपल्याकडे बॅलन्स कॉलम मध्ये चेंजेस थोडेसे होतील. आता हे कसे होतील? मुळात आपल्याकडे पूर्वीचा बॅलन्स किती आहे तो आपण लिहून कॅरी फॉरवर्ड करून घेऊया. पूर्वीचे होते माझ्याकडचे 200 युनिट्स, ज्याचा रेट होता 45 आणि त्याची अमाऊंट होती 900. त्यामध्ये मी नवीन युनिट्स परचेस केले, जे होते 400 रुपीजचे, ज्याचा रेट आहे 46.5 आणि अमाऊंट आली 18,600. सो ॲज इट इज मी इथे लिहून घेतलं. वेटेड ॲव्हरेज मेथडमध्ये आता आपल्याला तो फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे. जेव्हा नवीन युनिट्स मी परचेस करतेय आणि तेही वेगवेगळ्या रेटने परचेस केले जात आहेत, त्यावेळेला वेटेड ॲव्हरेज मेथडमध्ये इथे बॅलन्स आपल्याला कॅल्क्युलेट करावा लागतो. अँड हाऊ डू वी कॅल्क्युलेट? फर्स्ट अमाऊंट कॉलमची 9,000 प्लस 18,600 दोघांची आपण टोटल करून घेऊया. इथे आपण काय केलं तर जुना असलेला बॅलन्स आणि नवीन परचेस केलेली अमाऊंट या दोघांची ऍडिशन केली आहे. सो 9,000 प्लस 18,600 इज इक्वल टू 27,600. तसंच आपण क्वांटिटी कॉलमचं सुद्धा करून घेणार आहोत. 200 प्लस 400 आन्सर इज 600. आता इथे काय करायचंय आपल्याला? क्वांटिटी कॉलमची टोटल घेतली ऍडिशन करून आणि अमाऊंट कॉलमची सुद्धा ऍडिशन करून टोटल घेतली. व्हॉट अबाउट द रेट कॉलम? आता इथे रेट कॉलम रेट कॅल्क्युलेट करताना याच्यासाठी प्रॉपर फॉर्म्युला आहे. आता हा फॉर्म्युला कसा असेल तर अमाऊंट डिव्हायडेड बाय युनिट्स. अमाऊंट डिव्हायडेड बाय युनिट्स म्हणजे इथे आपल्याला काय करायचंय तर 27,600 डिव्हायडेड बाय 600. दोघांचा भागाकार करून घ्यायचा आहे. 27,600 डिव्हायडेड बाय 600. या दोघांचं डिव्हिजन केल्यानंतर आपल्याला रेट मिळणार आहे विच इज 46. परचेसच्या ट्रान्झॅक्शन मध्ये आपण काय केलं? जुना असलेला आधी बॅलन्स लिहून घेतला, त्यानंतर नवीन परचेस केलेले ट्रान्झॅक्शन लिहून घेतलं, देन अमाऊंट कॉलमची ऍडिशन केली, युनिट कॉलमची ऍडिशन केली अँड देन रेट कॅल्क्युलेट करण्यासाठी अमाऊंट 27,600 डिव्हायडेड बाय 600 क्वांटिटी. देन यू विल गेट युअर रेट. इथे आपल्याला रेट मिळालेला आहे. इथे आपलं 10 सप्टेंबरचं ट्रान्झॅक्शन कम्प्लीट झालंय.
नेक्स्ट ट्रान्झॅक्शन बघूया. 15 सप्टेंबरचं ट्रान्झॅक्शन आहे. नॉर्मल लॉस ऑफ स्टॉक. आता ज्या वेळेला नॉर्मल लॉस आहे, आता हा नॉर्मल लॉस म्हणजे अशा प्रकारचा लॉस की जो अवॉइड करू शकत नाही. इट इज अनअवॉइडेबल लॉस. आता नॉर्मली आपण लोडिंग अनलोडिंग करत असताना जे काही स्टॉक लोड अनलोड करतो आहोत, तर त्यावेळेला काही स्टॉक हा डॅमेज होतो किंवा काही वेळेला काही मटेरियल जे आहे हे तुटतं. मग हा जो असा प्रकारचा लॉस आहे विच इज अनअवॉइडेबल लॉस, किंवा काही युनिट्स जे आहेत हे खराब होणार आहेत हे आपल्याला माहिती आहे. सो नॉर्मल लॉस जेव्हा दिलेला असेल, इट इज युअर अनअवॉइडेबल लॉस. हा तुमचा लॉस जो आहे हा अवॉइड करण्यासारखा नाही. अनअवॉइडेबल लॉस. मग आता याचं ट्रान्झॅक्शन करून घेऊया. याचे युनिट्स दिलेले आहेत 20. लेट अस सी. 15 सप्टेंबरचं ट्रान्झॅक्शन घेऊया. याच्यामध्ये आता इथे अ, हे पहिले 3 कॉलम आहेत हे परचेसेसचे आहेत. पुढचे कॉलम जे आहेत हे सेल किंवा इश्यूचे आहेत. आणि इथले शेवटचे 3 कॉलम जे आहेत हे बॅलन्सेसचे आहेत. 15 सप्टेंबर, नॉर्मल लॉस. आता हा नॉर्मल लॉस आहे, अनअवॉइडेबल लॉस आहे. म्हणजे यातनं काही युनिट्स आपले खराब झालेले आहेत किंवा लॉस झालेला आहे. त्याच्यामुळे सेल किंवा इश्यू या कॉलम मध्ये आपण लिहितोय. इथे ऍक्च्युअल सेल झालेला नाहीये, पण आपल्याकडनं काही युनिट्स हे गेलेले आहेत. आणि त्या युनिट्स किती गेलेले आहेत तर 20 युनिट्स, विच इज ऑलरेडी गिव्हन इन प्रॉब्लेम. नॉर्मल लॉस ऑफ स्टॉक. आता इथे नॉर्मल लॉस घेत असताना आपण इथे फक्त युनिट्स घेतलेले आहेत. यांचा रेट सुद्धा आपल्याला माहिती नाही आणि याची अमाऊंट सुद्धा आपण कॅल्क्युलेट करत नाहीयो. आता याच्यात फक्त आपण कंटिन्यू करूया इथे. नॉर्मल लॉस ऑफ स्टॉक की ज्याच्यामध्ये आपण फक्त युनिट्स हे रेकॉर्ड केलेले आहेत, बाकी काही आपण रेकॉर्ड करत नाही आहोत. आता हा नॉर्मल लॉस आहे, त्यामुळे डिरेक्टली जे काही कॅल्क्युलेशन होईल हे सगळं बॅलन्स कॉलम मध्ये करायचे. आता बघा, पूर्वी आपल्याकडे युनिट्स हे 600 होते. बॅलन्स कॉलम मध्ये आपण बघितलेलं आहे. याच्या आधीचं जे ट्रान्झॅक्शन झालं त्याच्यामध्ये फायनल बॅलन्स आपला किती उरला तर 600 युनिट्स उरले आणि अमाऊंट होती त्याची 27,600. आता जेव्हा नॉर्मल लॉसचं ट्रान्झॅक्शन येते, इथे काही चेंजेस होतात. आता याच्यामध्ये अमाऊंट विल बी द सेम. अमाऊंट आपली सेम राहतेय, कारण नॉर्मल लॉस आहे, यातले युनिट्स फक्त आपले काही डॅमेज होतात. त्यामुळे इथे अमाऊंट सेम राहील. त्यामुळे कॅल्क्युलेशनला अमाऊंट घेताना सेम ठेवायचे. फक्त इथे युनिट्स मध्ये किती अमाऊंट, किती युनिट्स हे आपले लॉस झालेले आहे. 600 युनिट्स होते, त्यातले 20 युनिट्स नॉर्मल लॉस झाल्यामुळे ते गेलेत. त्यामुळे उरले किती तर 600 - 20, 600 - 20. सो रिमेनिंग युनिट्स जे आहेत हे आपण इथे रेकॉर्ड करून घेतले. इथे थोडी प्रोसेस आपण वेगळी केली आहे. इथे आपण काय केलं तर जुना बॅलन्स जो होता तो ऍज इट इज घेतला, 27,600. त्यानंतर युनिट्स आपण बघितले, 600 युनिट्स होते. त्यातले 20 युनिट्स हे नॉर्मल लॉस मुळे गेलेले आहेत आपले. त्यामुळे 600 - 20 आपले युनिट्स आहेत 580. आता या युनिट्स आणि इथल्या अमाऊंट प्रमाणे आपल्याला रेट हा ऍडजस्ट करायचा आहे. आता हा कसा ऍडजस्ट करणार? फॉर्म्युला विल बी द सेम. अमाऊंट डिवायडेड बाय युनिट्स. सो 27,600 डिवायडेड बाय 580. So 27,600 divided by 580, the rate will be 47.586. डिव्हिजन करून घेतलंय. डिव्हिजन कोणाकोणाचं केलं इथे? 27,600 डिव्हायडेड बाय 580. या दोघांचं इथे डिव्हिजन करून घेतलेलं आहे आपण. आणि हे डिव्हिजन करून आन्सर किती आलं? 47.586. या दोघांचं डिव्हिजन केलं आणि हे फायनल इथे रेट मिळाला. तोच रेट आपण इथे घेतलेला आहे. इथे नॉर्मल लॉसचं ट्रान्झॅक्शन आपलं कम्प्लीट झालंय. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन बघूया. 15 नंतर पुढची तारीख आहे 20 सप्टेंबर. 20 सप्टेंबर इश्यू. इश्यू म्हणजे काय तर सेल.
आता किती इश्यू केले, तर 80 युनिट्स हे आपण इश्यू केलेले आहेत. आता इश्यूच्या ट्रान्झॅक्शन मध्ये आपले कसे युनिट्स येतील? सी 20 सप्टेंबर सेल किंवा इश्यू, आपण 80 युनिट्स आपले इश्यू होत आहेत. मुळात आपल्याकडे बॅलन्स मध्ये किती होते, तर 500 युनिट्स होते, ज्याचा रेट 47.586 हा आपण ऍडजस्ट करून कॅल्क्युलेट केला, आणि आपल्याकडे अमाऊंट आहे 27,600. आता यातले 80 युनिट्स हे आपले सेल होत आहेत. आपण रेकॉर्ड करून घेऊया 80 युनिट्स. आता सेल केले म्हटल्यावर आपल्याकडे कॅश जनरेट होणार, पैसे येणार. म्हटल्यावर आपण कितीच्या रेटने सेल केले, तर पूर्वीचा जो रेट होता त्याच रेटने आपण सेल केले. म्हणजेच काय, तर 47.586 ने आपण सेल केले. आता अमाऊंट कॅल्क्युलेट करायची आहे. सो 80 मल्टिप्लाइड बाय 46.586, या दोघांचे मल्टिप्लिकेशन आपल्याला करायचं आहे. युनिट्स मल्टिप्लाइड बाय रेट गुणाकार करायचा आहे आणि अमाऊंट कॅल्क्युलेट करून घ्यायची. इथे आपलं सेलचं बेसिक ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करून झालं. आता आपल्याला बॅलन्स काढायचंय. 580 युनिट्स मधले 80 युनिट्स गेले म्हटल्यावर किती युनिट्स उरले, तर 500. सो 500 युनिट्स उरले आणि त्याचा रेट जो जुना होता तोच रेट कॅरी फॉरवर्ड झाला. सो रेट आपण तोच ठेवतोय. रेटमध्ये काहीच चेंज होत नाहीये, कारण सेल केलं म्हटल्यावर होते त्याच बॅलन्स मधले काही युनिट्स आपण सेल केले, त्याच रेटने सेल केले आणि अमाऊंट कॅल्क्युलेट करून घेतली. सो 500 इंटू 47.586, या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं, गुणाकार केला आणि इथे अमाऊंट कॅल्क्युलेट करून घेतली. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन 25 सप्टेंबर, 25 सप्टेंबर परचेसेस. 300 युनिट्स परचेस केले 48च्या रेटने. परचेसचं ट्रान्झॅक्शन करूया. 25 सप्टेंबर परचेसेस 300 युनिट्स आपण परचेस केले विथ रेट 48. 300 मल्टिप्लाइड बाय 48, अमाऊंट कॅल्क्युलेट करून घेतली आपण. आता परचेसचं ट्रान्झॅक्शन करत असताना परचेसच्या वेळेला वेटेडचा रेट हा चेंज होतो. त्यामुळे पूर्वीचा जुना बॅलन्स आपण आधी रेकॉर्ड करून घेतला, त्यानंतर नवीन परचेस केलेलं ट्रान्झॅक्शन आपण रेकॉर्ड करून घेतलं, विच इज 300 रेट 48, आणि त्यांची अमाऊंट लिहून घेतली. अँड देन आता आपल्याला वेटेड ॲव्हरेजचा रेट कॅल्क्युलेट करायचा. सो कसा कॅल्क्युलेट करणार, दोन्ही अमाऊंट्सच्या टोटल घ्यायच्यात आपल्याला. दोन्ही अमाऊंट्स म्हणजे 23,793 आणि 14,400, या दोघांची ऍडिशन करून घेतली, इथे अमाऊंट मिळाली. तसंच सेम 500 प्लस 300 800. लक्षात घ्या, परचेसच्या वेळेला तुम्हाला वेटेड ॲव्हरेजचा रेट हा वेगळा काढावा लागतो. आता इथे 800 युनिट्स झाले आणि इथे अमाऊंटची सुद्धा ऍडिशन करून घेतली. आता रेट आपल्याला वेगळा काढायचा आहे. कसा काढणार, अमाऊंट डिव्हायडेड बाय युनिट्स. सो 38,193 डिव्हायडेड बाय 800, देन यू विल गेट रेट. हे 38,193 ला भागाकार, याला भाग लावायचा आहे 800ने, म्हणजेच या दोघांचंही डिव्हिजन करून घ्यायचे. अमाऊंट डिव्हायडेड बाय युनिट्स, मग तुम्हाला इथे रेट मिळेल. नेक्स्ट आहे ट्रान्झॅक्शन 30 सप्टेंबरचं. इश्यू केलेले आहेत 200 युनिट्स इश्यू केलेले आहेत. ट्रान्झॅक्शन करून घेऊया. 30 सप्टेंबरला 200 युनिट्स इश्यू केले. आता पूर्वीचा जो काही बॅलन्स होता, 800 युनिट्स जे पूर्वी उरलेले होते त्यातले 200 आपण इश्यू केले किंवा सेल केले, म्हटल्यावर आपल्याकडे उरले किती युनिट्स, तर 800 युनिट्स मधले 200 गेले आणि उरले 600 युनिट्स. आता ट्रान्झॅक्शन करूया. पूर्वीच्या 800 युनिट्स पैकीच आपण 200 युनिट्स जे आहेत हे सेल केले किंवा इश्यू केले, म्हटल्यावर त्याच रेटने पुढे सेल झालेला आहे किंवा इश्यू झालेला आहे. त्याच्यामुळे जुनाच रेट, सेलच्या वेळेला किंवा इश्यूच्या वेळेला जो जुना रेट होता पूर्वीच्या बॅलन्सचा तोच पुढे जातो. आणि अमाऊंट आपण वेगळी कॅल्क्युलेट करून घेतली. अमाऊंट कशी कॅल्क्युलेट झाली, युनिट्स मल्टिप्लाइड बाय रेट, देन यू विल गेट अमाऊंट. आता बॅलन्स काढूया. 800 पैकी 200 युनिट्स सेल केले, विकले, इश्यू केले, म्हटल्यावर उरले किती, 600.
सेल केला त्याच्यामुळे जुन्याच रेटने पुढे सेल झाला. त्यामुळे रेटमध्ये काहीच चेंज झाला नाही. रेट ॲज इट इज राहिला 47.741. अमाउंट काढूया. युनिट्स मल्टिप्लाइड बाय रेट 600 मल्टिप्लाइड बाय 47.741. अमाउंट येईल इथे 28,645. इथे आपण कॅल्क्युलेशन करून अमाउंट काढली. या प्रॉब्लेम मध्ये 3 केसेस होत्या. यामधल्या 3 केसेस म्हणजे कोणत्या? तर पहिली होती लॉस बाय ऍक्सिडेंट, की ज्याच्यामध्ये असा काही लॉस झालेला आहे की जो ऍक्सिडेंटली झालाय. त्याच्यामुळे जो होता त्याच रेटने इथे आपण युनिट्स आपण जे होते ते लॉस दाखवलेला आहे. नेक्स्ट दुसरी केस होती नॉर्मल लॉस ऑफ स्टॉक. जेव्हा नॉर्मल लॉस आहे त्यावेळेला आपण फक्त इथे युनिट्स रेकॉर्ड केले आणि ह्या युनिट्स वरून इथलं जे बॅलन्सचं ट्रान्झॅक्शन आहे हे आपण ऍडजस्ट करून घेतलं. आणि तिसरी केस म्हणजे बेसिक परचेसेस. नेहमी लक्षात ठेवा परचेसेसच्या वेळेला वेटेड ॲव्हरेजचा इथला रेट आपल्याला काढावा लागतो. त्यामुळे तुम्ही बघितलं असेल 2 परचेसची ट्रान्झॅक्शन होती. इथे नवा रेट आपल्याला कॅल्क्युलेट हा करावा लागला. येस, इथे आपला ट्रान्झॅक्शन संपलाय. वेटेड ॲव्हरेजचा हा प्रॉब्लेम संपलेला आहे. थँक यू.